पालघर शहरात प्रेम संबंधातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय स्नेहल सावंत यांच्यावर अमोल मुले नावाच्या तरुणाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्नेहल सावंत यांच्यावर बोईसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मूळ सातारा जिल्ह्यातील स्नेहल सावंत या पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरातील एका इमारतीत भाड्याने राहत होते। शुक्रवारी 12 जूनला सायंकाळी सुमारे 6:15च्या सुमारास त्या कामावरून घरी परतत असताना अचानक अमोल मुले याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला। आरोपीने त्यांच्या मानेवर व कमरेवर सपासप वार केल्याने त्या गंभीर जखमी झाले। हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेनंतर आरोपी अमोल मुले घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणीला तातडीने पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली होती। त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना बोईसर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले। प्राथमिक तपासात प्रेम बंधातील वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यामध्ये आरोपी हल्ला करून पळून जाताना दिसत असल्याचे समजते। घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला असून विविध पुरावे संकलित करण्यात आले आहेत। आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। प्रेम, नातेसंबंध किंवा वैयक्तिक मतभेद यांचे रूपांतर हिंसेत होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। कोणत्याही वादाचा शेवट रक्तपातात नव्हे तर संवादातून व्हायला हवा। महिलांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या अशा घटनांवर कठोर कारवाई होणे ही काळाची गरज आहे। आज संध्याकाळी 6:30च्या दरम्यान 6 ते 6:30च्या दरम्यान पालघरच्या गोल्ड सिनेमा एरियामध्ये एक 27 वर्षाची महिला ज्या कलेक्टर ऑफिस पालघर येथे क्लर्क म्हणून काम करतात यांच्यावर एक जीवघेणा हल्ला झालाय, ज्यामध्ये अमोल मुळे नावाच्या आरोपीने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडलेली। घटना घडता त्वरित घटनास्थळी पोलीस डायल 112ची टीम रवाना झाली आणि त्यातून जे विक्टिम आहे त्यांना आपल्याला हॉस्पिटलाइज करण्यात आले। त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे, पण त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि आरोपी जो आहे तो ह्या आरोपी सुद्धा हायकोर्ट मुंबई येथे क्लर्कचं काम करतो। प्रथमदर्शनी हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असण्याची शक्यता किंवा संशय व्यक्त केला जातोय, पण तपासामध्ये सर्व बाबी निष्पन्न होतील। आरोपीला पकडण्यासाठी टीम रवाना करण्यात आलेली आहे आणि लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।